बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। इंधन, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 पुतळा येथे निदर्शने करून शासनाच्या दरवाढीचा निषेध नोंदवलाय। वहारे अच्छे दिन, वहारे महागाई असं लिहिलेला बोर्ड हातात घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात निदर्शने केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अच्छे दिन येतील असे आश्वासित केले होते, मात्र वाढत्या महागाईमुळे जनतेला बुरे दिन आले आहेत। अदानी, अंबानी यांना कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ केले जाते। आमदार, खासदारांना 25% पगार वाढ केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटलं जात आहे। याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने निदर्शने करण्यात आली। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, वारे मोदी तेरा खेल निरारा। सस्ती दारू महंगा तेल, सस्ती दारू महंगा तेल। हाय हाय मोदी सरकार, हाय हाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। निरारा, सस्ती दारू महंगा तेल। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, मुंडी वर पाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय। भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना एक घोषणेद्वारे आश्वासित केलं होतं की अच्छे दिन आएंगे, पण अच्छे दिन येण्याच्या ऐवजी आजची महागाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे। गोरगरीब सामान्य जनता या महागाईमुळे होरपळून निघालेली आहे। पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करतं, तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना 25% पगार वाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं फरफटत सोडण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने करत आहेत। याचा फटका या मोदी सरकारला 100% बसल्याशिवाय राहणार नाही, कारण इथं सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे होरपून चाललेलं आहे। काल या सरकारने 50 रुपये दरवाढ केलेली आहे। या सरकारने शासनाने वेगवेगळ्या योजनेतून महिलांसाठी स्कीम काढले, पण 1500 रुपये देतात आणि अशा महागाई वाढ करून ते 1500 रुपये कुठं पुरतात हे त्या मोदी सरकारलाच माहीत आहे। कारण एवढी महागाई वाढलेली असते, साधं एक पाण्यासाठी माठ घ्यायचं म्हणलं तर 300 रुपये त्याची किंमत आहे, मग 1500 रुपयामध्ये चूल पेटील का गोरगरिबाची? त्यामुळे आजचे दिन तर बघायला मिळत नाही, आजची महागाई बघायला मिळत आहे। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहोत। आम्हाला आता सवय झालेली आहे बघा या महागाईची। आम्ही मागचे 2014 सालापासून मोदी सरकारची फक्त आश्वासनं ऐकलेले की महंगाई जाएगी, सस्ते दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। तर हे असे अच्छे दिन काय आलेले नाही आहेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्रीपासून गॅसची आणि इंधन दरवाढ केलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणतायत, महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या दाजीच्याच खिशातनं हे पैसे घेत आहेत। ह्या लाडक्या दाजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे। सगळ्या गोष्टी महागल्यामुळे याचा फटका निश्चितच गृहिणींना बसत आहे। म्हणजे घरचं जे आर्थिक जे गणित असतं महिन्याला, त्याच्यामध्ये कसं तुम्ही मॅनेज करणार आणि ह्याच्यापूर्वी कसं मॅनेज करणार? ह्याच्यापूर्वी अवघड होतं आणि आता तर खूपच अवघड होणार आहे। म्हणूनच आम्ही खरं तर आज ह्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। कारण फक्त बोलबच्चनप्रमाणे मोठमोठे आश्वासनं दिलेली आहेत या सरकारने सगळ्या गोष्टी स्वस्त करू म्हणून, पण मागचे जवळपास 10-11 वर्ष झालं आपण पाहतोय ह्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी स्वस्त झालेल्या नाही। वरचीवर महागाई प्रत्येक गोष्टीमध्ये, भाजीपाला असू दे, गॅस असू दे, वाहतूक असू दे, सगळ्याच गोष्टींमध्ये आता हे जे गॅसचे दरवाढ झालेले त्याच्यामुळे फटका बसणार आहे आणि इतर पण जी महागाई वाढलेली आहे त्या सगळ्याचा आम्ही निश्चितच आमच्या सर्व गृहिणींनाच हे फटका बसणार आहे। सोनं देखील 90,000 पर्यंत गेलं, 2014ला सोनं काय होतं, आज काय होतं? मी तेच म्हटलं ना मगाशी जे बोलले ना की स्वस्त काही झालेलं नाही आहे मागच्या 11 वर्षांमध्ये। स्वस्त फक्त भ्रष्टाचार झालेला आहे बघा, बाकी सगळं महागाईच झालेलं आहे। प्रत्येक गोष्ट महागच आहे ह्या ठिकाणी। महागाई खूपच आहे आणि गेल्या वेळेस पण महागाई खूप होत आहे आणि गोरगरिबांचे एवढे हाल होतात की त्यांना कसं नियोजन करायचं काहीच कळत नाही आहे। त्याच्यामुळे दरवाढ गॅस दरवाढ करूनच नाही, ज्यादा कमी केलं तरी चालेल, पण दरवाढ केल्यामुळे गोरगरिबांचा एकदम हे होत आहे, हाल होतात। लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये जमा होते मॅडम, आणि आता ही
50 रुपये जरी वाढ झाली तर 1100 1150 पर्यंत गॅस. मग लाडक्या बहिणीचे दरवाढ इकडून दरवाढ लाडक्या बहिणींना देतात आणि इकडून दरवाढ करतात. लाडक्या बहिणीचेच पैसे तिकडे जातात. तिकडे जातात. मग हे गृहिणींनी काय करायचं, कसं जजमेंट करायचं हे समजत नाही. आणि लाडक्या बहिणीचे तर आम्हाला मिळालेच नाहीत पैसे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.